धर्म वंश जात लिंग व वर्ण यावर आधारित सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेन। स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या पायावर नवीन विज्ञानवादी समाज रचना करण्याच्या लढ्यामध्ये निकाराने लढेल। तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे संरक्षण व संवर्धन करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागेन। दलाच्या कार्यात सर्व शिस्त पाळून दलाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत शौर्याने व इमानाने वागेन। माझ्या वर्तणुकीमुळे दलाच्या कार्यात कोणतेही बाधा निर्माण होणार नाही असे मी वागेन। जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान। भारत महासभेचा, भारतीय नेते महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा पंचरंगी ध्वजाचा, पंचरंगी ध्वजाचा, पंचरंगी ध्वजाचा। जय भीम, जय भीम, जय सांगण्याचा मुद्दा असा की अत्यंत कमी कालावधीमध्ये मी सुद्धा जेव्हा या ठिकाणी फिरत होतो तेव्हा अत्यंत दोन खंदे कार्यकर्ते जे 2 वर्षापासून माझ्या पाठीमागे होते की सर आम्हाला या शिबिरामध्ये सहभागी व्हायचे, त्या दोघांचं नाव विसरून अत्यंत चालणार नाही। ते म्हणजे आदरणीय आमचे अर्जुन भाऊ वाघमारे आणि सतीश भाऊ मस्के। हे दोघं स्वतःहून मला फोन करायचे, सर तुम्ही आम्हाला कधी शिबिर घेणार आणि आम्हाला कधी शिबिरामध्ये सहभागी करायचे। आणि जी खरी तळमळ असते कार्यकर्त्याची कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा सहभागी होते तेव्हा जी मनाची खरी इच्छा असते ती इच्छा आम्हाला या सतीश भाऊ मध्ये आणि अर्जुन भाऊ मध्ये दिसलेली आहे। आणि या दोघांनी 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत गेल्या महिन्यामध्ये आपण जेव्हा केरला शिबिर घेतलं त्यामध्ये दोघं स्वतः प्रशिक्षित झाले, स्वतःच्या खर्चाने ड्रेस त्यांनी शिवले आणि आज आपल्या समोर या ठिकाणी ताट मांडणे समता सैनिक दलामध्ये काम करतात। या दोघांनी मला अत्यंत 2 दिवसापासून अर्जुन भाऊ तर स्वतःचे रोजगार करून या ठिकाणी वेळ दिला आणि स्वतः सतीश भाऊंनी स्वतःचा रोजगार बुडवून या ठिकाणी ते 2 दिवस या शिबिरामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत। तर हे अत्यंत बहुमोल असं त्यांचं या ठिकाणी सहकार्य आहे। त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट जी सांगावीशी वाटते ते म्हणजे आमचे आनंद भाऊ सरोदे। जो व्यक्ती तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कुठे दिसणार नाही आता, ते आता सुद्धा कुठेतरी कामामध्ये आहे। द्रुपदाई असतील हे तुम्हाला कुठे दिसणार नाहीत लोक। या लोकांनी ह्या पूर्ण संघर्ष भूमीचं संवर्धन आणि जतन करण्याचं काम आणि त्यांचे वडील सुद्धा यांनी अत्यंत प्राणपणाने ही भूमी जपलेली आहे। आणि हे दोघं सुद्धा अत्यंत 2-3 दिवसापासून आमच्या सोबत आहेत। कुठल्याही प्रकारचं त्यांना काम करण्यामध्ये कमीपणा नाही वाटत किंवा कुठलीही गोष्टीचा नाही। आणि विशेष म्हणजे आनंद भाऊ सुद्धा आमच्या सोबत समता सैनिक झाले आहेत, परंतु ते म्हणतात की नाही मी इकडे सेवा देत आहे। म्हणजे यांचं सुद्धा किती बोलाचं कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। तर असंच सर्वांनी आपलं सहकार्य राहावं आणि ही संस्था आणि हे समता सैनिक दल वाढवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। कारण की आपल्याला आता नव्हे तितकी अत्यंत गरजेची वेळ आपल्यावर येऊन ठेवलेली आहे। तर निश्चितच मला वाटतं की आजच्या या शिबिरांमधून अत्यंत चांगले सैनिक सर आपल्याला मिळतील आणि भविष्यामध्ये येत्या काळामध्ये एक चांगले युनिट आणि आपल्या अंबेजोगाईमध्ये आणि पर्यायाने बीड जिल्ह्याला मिळेल अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। आणि मी या ठिकाणी लांबत चाललेलं माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते। आणि या संघर्षभूमी अशा पवित्र ठिकाणी 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत, म्हणून सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम,
तर आज आपण या कालपासून या शिबिरामध्ये येऊन सर्वच महिला आणि पुरुष हे आपण या समता सैनिक दलाने आणि त्यांच्या कमांडर साहेबांनी आपल्याला मोलाचं असं कवळ शिकवली आणि ड्रिल शिकवली, दैने बाहे हे पण आम्हाला पहिला येत नव्हतं, पण त्यांना फक्त आणि फक्त कमी वेळामध्ये 2 दिवसाच्या या शिबिरामध्ये त्यांनी खूप अशी चांगली तयारी आमच्याकडून करून घेतलेली आहे. आणि या समता सैनिक दलामध्ये खूप असा आदरपूर्वक सन्मान आहे. मला माझ्या मनापासून खूपच आवडतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला मी माझ्या मनापासून पूर्ण वेळ देते आणि मी माझ्या घरापासूनच सुरुवात केलेली आहे. मी, माझा मुलगा सुशील आणि माझी मैत्रीण कीर्ती या आम्ही तिघांनाच आमच्या सोनवाडा गावामधून येऊन या समता सैनिक शिबिरामध्ये मोलाचा आमचा वाटा आहे. सरांनी मला फोन केला, बाबासाहेब धनवे आणि काळे सर आणि दिनेश जोगदंड या तिघांनी पण मला फोन केला, तर मी त्यांच्या हाकेला धावून न कुठला वेळ नको म्हणता मी लगेच या शिबिरामध्ये हजर झालेली आहे. भले ते काही बी काम असो त्याची कामाची पर्वा न करता मी या शिबिरामध्ये हजर होऊन या शिबिराचा आस्वाद घेतलेला आहे. पूर्ण या त्यांच्या शिकवणीचा मी आनंद घेतलेला आहे. आणि जेवढं त्यांनी समता सैनिक दलाचं आम्हाला त्यांनी नियम सांगून दिलेले आहे, तर ते माझ्या गावामध्ये मी माझ्या मुलांना, माझ्या गावातील मुलींना मी येथून जाऊन त्यांना मोलाची शिकवण देणार आहे आणि त्यांना पण या समता सैनिक दलामध्ये उत्स्फूर्त करणार आहे. आणि मी याच जागी थांबणार नाही, कारण माझी चळवळ पुढे चालणार आहे. मला खूप असा आदर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीविषयी. एवढे दोन शब्द बोलून मी माझे थांबवते. जय भीम, जय बुद्ध. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना मी प्रथम त्रिवार वंदन करते. भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या पण कार्याला व त्यागाला मी पंचांग प्रणाम करते. भारतीय बौद्ध महासभेचे आंबेडकरी कुटुंब यांच्या त्यागाला व कार्याला मी जय भीम करते. आणि मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी, जिल्हा, तालुका आणि शहर या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा सविनय जय भीम. तसेच कालपासून आमचं जे शिबिर, समता सैनिकाचं शिबिर चालू आहे, त्या शिबिरासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करणारे आचार्य सर, वासनिक ताई, आठवले सर, सर यांचं सुद्धा आम्हाला खूप असं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि इथून पुढे अंबेजोगाईमध्ये मी माझा प्रयत्न करत राहील आणि प्रत्येक नगरामध्ये समता सैनिक मी तयार करण्याचा प्रयत्न करेल. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम. तर या इथं संघर्ष भूमीवर आपले प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षण प्रमुख हे शिबिराला प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणार्थींचा आपण पाहू शकता की कशा पद्धतीने प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, मुली असतील, विद्यार्थी सर्वांचा सहभाग आहे या प्रशिक्षणामध्ये. आणि एकदम पद्धतशीर हे प्रशिक्षण शिबिर आज या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस, दुसरा दिवस. भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल यांनी अत्यंत कष्ट करून हे शिबिर यशस्वी केलेलं आहे. अठरा आणि 19 जानेवारीपासून बीड जिल्हास्तरीय समता सैनिकाचं पुरुष आणि महिला सैनिकांचं 2 दिवसीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये एकूण 70 सैनिकांचा सहभाग मिळालेला आहे. या संघर्षभूमीच्या परिसरामध्ये हे सैनिक शिबिर सुरू आहे. अतिशय स्वाभिमानी
अंधश्रद्धामुक्त व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी समता सैनिकांची अत्यंत आवश्यकता आहे. येणाऱ्या 20 मार्च 2027 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 लाख सैनिक निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या उद्दिष्टाला अनुरूप बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सैनिकांची संख्या विविध ठिकाणी शिबिरं लावून आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजाचं संरक्षण आणि आंबेडकरी घराण्याचं संरक्षण करण्यासाठी या समता सैनिक दलाची अत्यंत आवश्यकता आहे. मी समाजाला आवाहन करतो की आपल्या प्रत्येक घरामधला एक सैनिक निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मीराताई आंबेडकरांनी दिलेली घोषणा, घर तेथे सैनिक, गाव तेथे बौद्धाचार्य आणि गाव तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा, या उद्दिष्टाला अनुरूप आपण समाजातील सर्वांनी सहकार्य करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी विशेष करून तरुणांना आवाहन करतो की या भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी या डॉक्टर आंबेडकरांच्या संकल्पनेतील या संघटनामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करून व्यसनमुक्त स्वाभिमानी समाज निर्मितीच्या कार्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.